नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. या भागामध्ये आपण ज्ञानकमळ ही रांगोळी पाहणार आहोत. तर इथे मी असे 13 ठिपके मारून घेतलेत आणि इकडे 6 आणि इकडे 6 सोडून मधल्या ज्या ठिपक्यापासून आपल्याला समोरच्या साईडनी 6 आणि मागच्या साईडनी 6, तर आपल्याला 6ही बाजूने असे 6-6 ठिपके मारून घ्यायचे आहेत. दिसायला खूप अवघड असली तरी काढायला खूप सोपी आहे. आता वरचे 3 सोडून चौथ्या नंबरच्या ठिपक्याला इकडच्या साईडचा वरची लाईन अटॅच करायची आपल्याला. सेम आपल्याला असंच करत जायचे. वरचे 3 ठिपके सोडायचे आहेत, मी दाखवते तसं. आणि जो इकडच्या लाईनचा वरचा ठिपका 4 नंबरच्या ठिपक्याला जोडत राहायचा आपल्याला. सेम असंच करायचं. 3 सोडायचे आणि चौथ्या ठिपक्याला लाईन मारायची. 3 लाईनी आपण जोडून घ्यायच्या आहेत. इथे पण सेम तसंच 3 ठिपके सोडायचे आणि या 3 लाईन आपण मारून घ्यायच्या आहेत. प्रत्येक लाईनच्या वरचे 3 ठिपके सोडून चौथ्या ठिपक्याला जोडत जायचे. ज्ञानकमळ ही रांगोळी लक्ष्मीप्रिय आहे. आपण शुक्रवारी काढू शकतो. लक्ष्मीला प्रिय अशी ही रांगोळी आहे. पवित्र रांगोळी आहे. देवघरासमोर आपल्या दरवाजाच्या साईडला, उंबरवट्याच्या साईडला आपण ही रांगोळी काढू शकतो. खूप शुभ रांगोळी आहे. तर आता सेम जी लाईन होती ती एकदम खालच्या लाईनला जोडत जायचं. वरची वरच्याला आणि त्यावरची खूप सोपी आहे. मी दाखवते तसं, बोटाने मी दाखवत आहे त्या प्रकारे आपल्याला जोडत जायचे. दिसायला थोडी अवघड वाटत असली तरी काढायला खूप सोपी आहे. हे बघा. मध्ये मी आता लाल कलर भरून घेते. तुम्ही हळदी कुंकू टाकलं तरी चालते. आणि आता साईडला मी मी रांगोळीचेच ठिपके देऊन घेते. तुम्ही हळदी कुंकवानं जरी काढले तरी छान दिसते. आणि आपण असंही रोजच्या रांगोळीमध्ये हळदी कुंकवाचाच वापर करतो. कारण की आपण फक्त पांढरी रांगोळी काढत नाही. त्यामध्ये कलर दिले तरी चालतात किंवा हळदी कुंकू थोडं आपण भरलं तरी त्यामध्ये छानच दिसते. लक्ष्मीप्रिय ही पवित्र रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.